सुप्रभात छात्राः, नमो नमः. We have completed Amara Koshaha. Today we will be taking Nam Sarvanam Talika. In short, tables. What type of tables these are? Now first of all understand one thing, that earlier in 8th standard we have studied all Swaranta Nama, Swaranta Nama, Sarvanam. But today, what we are going to learn are some different tables. You need not by heart all of them, but while learning these tables, you have to first understand that what type of similarities is there in all these tables. Once you understand the similarity, it will be very easy for you to understand as well as to by heart the table. I repeat, you really need not by heart all the tables because there is a similarity in many words. So, let's start today with Nam Sarvanam Talika. Okay. भाषा सूत्र व्यंजनांत नामानी अस्माभिः स्वरांत नामानी पठितानी. स्वरांत नामानी म्हणजे काय? तर स्वर मीन्स जरा आपण रिवाइज करूया. वोवेल अँड कन्सोनंट असे दोन प्रकार असतात, स्वर आणि व्यंजन. वोवेल्स AEIOU इन इंग्लिश आणि मराठी, हिंदी, संस्कृत या तिन्ही भाषांमध्ये स्वर कुठले आहेत? अ, आ, ऱ्हस्व ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ, ए. बरोबर आहे? हे सगळे स्वरांत शब्द आहेत. आता व्यंजन कुठले असतात? अदर दॅन ऑल दीज स्वर, हे सगळे स्वर सोडून बाकीचे जेवढे काही लेटर्स, जेवढी काही अक्षरं मराठी, हिंदी आणि संस्कृतमध्ये आपल्याला दिसतात ते सगळे आहेत व्यंजनं. बरोबर? आपण 8वीत काय काय शिकलो? तर अकारांत पुल्लिंग. काय शिकलो बरं? कुठला शब्द होता तो? येस, इट वॉज देव. आकारांत स्त्रीलिंगी माला. इकारांत पुल्लिंगी कवीही. बरोबर ना? त्यानंतर इकारांत स्त्रीलिंगी मती. इकारांत स्त्रीलिंगी दीर्घ असेल तर नदी. बरोबर? तेव्हा हे सगळे शब्द उकारांतमध्ये आपण भानू शिकलो. बरोबर ना? म्हणजे आपण हे सगळे शब्द 8वीत शिकलो आहोत. बट दीज आर ऑल स्वरांत शब्द. स्वर एंडिंगला असतो तो. अंत म्हणजे एंडिंग. स्वरांत, स्वर ज्याच्या अंती असतो तो. देव अ. यू शुड कन्सिडर अ, नॉट व. देव अ. आकारांत माला आ. त्याप्रमाणे हे सगळे स्वर, हे शब्द चालले. पण इन 9th स्टँडर्ड व्यंजनांत नामं जी आहेत, व्यंजनांत नाम, हा नवीन प्रकार आपण शिकतो आहोत. बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे जेव्हा टेबल्स आपण म्हणणार तेव्हा तुम्ही पेन्सिल हातात घेऊनच बसा. जिथे कुठे काही डिफरन्स मिळाला, जर डिफरन्स मिळाला तर तेवढा फक्त स्टार मार्क करा आणि तेवढाच लक्षात ठेवा. बाकी एक जर पूर्ण टेबल पाठ केलं तर बाकीची सगळी टेबल्स खूप सोपी आहेत समजण्यासाठी. ठीक आहे? सो लेट्स स्टार्ट. व्हॉट टाईप ऑफ व्यंजन आर देअर इन टेबल? अधुना व्यंजनांत नामानी द्रष्टव्यानि. विल सी ऑल व्यंजनांत नाम. अत्र अंतिमं व्यंजनं किम? बघा सुमनस या शब्दाचं शेवटचं व्यंजन कुठलं? स. आता एक लक्षात घ्या, सुमनस हा शब्द जो आहे, ह्या शब्दाच्या शेवटी अ नाही. आय रिपीट, देर इज नो अ ॲट द एंड ऑफ धिस वर्ड. वाय? बिकॉज द स इज गिवन ॲज हलंत. जर स हलंत आहे म्हणजे तो स पूर्ण झालेला नाही. कुठलंही लेटर हे स्वराशिवाय पूर्ण होत नाही. एक्झाम्पल, देव असं मी जेव्हा म्हणते तेव्हा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वर्णविग्रह करत होतात 8वीला. देव म्हणजे द, ए, व, अ.
हे दिस बिकम्स देव, राईट. व असं जेव्हा आपण पूर्ण म्हणतो तेव्हा व प्लस अ असं असतं, म्हणून आपण व असं पूर्ण म्हणतो, बरोबर. पण हा शब्द बघा बरं आत्ता, सुमनस, स हलंत आहे, म्हणजे स पूर्ण नाही, म्हणून सुमनस असं नाही म्हणायचं. म्हणताना काय म्हणायचं, सुमनस. सो अंतिम व्यंजन इज स. सुमनस फूल, बरोबर आहे. अप्सरस परत स, विद्वस परत स, दिश श, श नाही सॉरी श हलंत म्हणायचा, दिश श, प्रावृष परत श, हा आहे षटकोनातला. वणिज, वणिज ज, हा पण हलंत आहे. हे सगळे हलंत आहेत म्हणूनच त्यांना आपण व्यंजनांत असं म्हणतो, नाहीतर आपण स्वरांत म्हटलं असतं, बरोबर. आत्ता व्यंजनांत असे शब्द आहेत हे. वाच च, भुभृत त, राजन न, गिर र, विरुद्ध ध, सुरुद द, हे सगळे व्यंजनांत शब्द आहेत. व्यंजनांतम आता आपल्याला जे टेबल्स करायचे आहेत ते कुठले कुठले आहेत, तर पहिलं मरुत, मरुत वारा, सरित नदी, जगत वर्ल्ड, हे झाले तकारांत शब्द, मरुत, सरित, जगत. व्यंजनांत सकारांत शब्द, चंद्रमस, अप्सरस, पयस. ठीक आहे, चला आपण एक एक शब्द म्हणूया. स्टुडंट्स, those who are listening to my audio very carefully, what we are going to do is I will read one line and you will repeat after me. You have to repeat after me. त्याशिवाय तुम्हाला शब्दांमधला फरक कळणार नाही. आणि जर या प्रकारचे शब्द जेव्हा रिक्त स्थानाने पुरयत अशा प्रकारचा प्रश्नामध्ये येतात तेव्हा मग कन्फ्युजन वाढतं. म्हणून इट इज बेटर you learn this table by heart, this table, only one table to by heart, because I know many things of the others are remaining same. So first I will read the line and you will repeat after me. So let's start. Marut, takaranta pulling नाम. चला माझ्या मागे म्हणायचं आहे आणि म्हणायचंच आहे. मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुतः द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः पंचमी, मरुतः, मरुतोः, मरुतां षष्ठी, मरुति, मरुतोः, मरुत्सु सप्तमी. हे मरुत, मरुद, हे मरुतौ, हे मरुतः संबोधनम. लेट्स स्टार्ट वन्स अगेन. मरुत, मरुतौ, मरुतः प्रथमा, मरुतं, मरुतौ, मरुतः द्वितीया, मरुता, मरुद्भ्यां, मरुद्भिः तृतीया, मरुते, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः, मरुद्भ्यां, मरुद्भ्यः पंचमी, मरुतः, मरुतोः, मरुतां षष्ठी, मरुति, मरुतोः, मरुत्सु सप्तमी. हे मरुत, मरुद, हे मरुतौ, हे मरुतः संबोधन. All these tables you have to write in your notebook without fail. हे करायलाच हवं. आत्ता वेळ मिळतोय तेव्हा सगळ्यांनी हे बाय हार्ट करा. एक टेबल बाय हार्ट केलं तर बाकीची सगळी तुम्हाला येणार, कारण देर आर मेनी सिमिलॅरिटीज. यू विल डेफिनेटली अंडरस्टँड व्हॉट आर द सिमिलॅरिटीज. नाव लेट्स गो टू द अदर, दॅट इज सरित.
सरित तकारांत स्त्रीलिंग नाम. सरित सरितौ सरितः प्रथमा. Student, I hope everybody is repeating after me. Also understand and keep eye on the other table, that is Marut, which is besides this table. Keep eye on this while reading this line, because you have to highlight those areas wherein some difference is there. And if difference is not there, then definitely you will just learn one, so that you will understand the other also. So it will be easy for you. So keep eye on the other table also and check, is there any difference. If everything is same, then that is good for you to by heart, right? Next. Sarit Saritau Saritah Prathama. सरितं सरितौ सरितः द्वितीया. सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया. सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी. सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी. सरितः सरितोः सरितां षष्ठी. सरिती सरितोः सरित्सु सप्तमी. हे सरित हे सरितौ हे सरितः संबोधन. Once again. सरित सरितौ सरितः प्रथमा. सरितं सरितौ सरितः द्वितीया. मोठ्याने म्हणा म्हणजे ते येणार. हळूहळूच म्हणते आहे मी, माझ्या पाठोपाठ म्हणा तर प्रॅक्टिस होईल. कंटाळा करायचा नाहीये हं. सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया. सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी. सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी. सरितः सरितोः सरितां षष्ठी. सरिती सरितोः सरित्सु सप्तमी. हे सरित हे सरित हे सरितौ हे सरितः संबोधन. आता इकडे त आणि द दिलाय संबोधनमध्ये, म्हणजे दोन्ही वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. सरित किंवा सरिद दोन्ही शब्द यूज करू शकता. नाव गो टू द नेक्स्ट टेबल. आत्ताच आपण तकारांत पुल्लिंगी बघितला मरुत. तकारांत स्त्रीलिंगी बघितला सरित. आता तकारांत नपुसकलिंगी. इथे सुद्धा कीप आय ऑन द टेबल अबाव, दॅट इज मरुत. त्यामध्ये काय काय चेंजेस आहेत तिकडे चेक करा, तिकडे स्टार करा. जगत जगती जगन्ति प्रथमा. जगत जगती जगन्ति द्वितीया. आता इकडे जगती हा शब्द दीर्घ आहे, हे लक्षात घ्या. जगत जगती जगन्ति प्रथमा. जगत जगती जगन्ति द्वितीया. जगता जगद्भ्यां जगद्भिः तृतीया. जगते जगद्भ्यां जगद्भ्यः चतुर्थी. जगतः जगद्भ्यां जगद्भ्यः पंचमी. जगतः जगतोः जगतां षष्ठी. जगती जगतोः जगत्सु सप्तमी. हे जगत हे जगती हे जगन्ती संबोधन. हा झाला तकारांत नपुसकलिंग. आता आपण सकारांतकडे वळूया. चंद्रमस चंद्रमस सकारांत पुल्लिंगी नाम. पेन्सिल हातात ठेवाच. चंद्रमा हा पहिला शब्द वेगळा आहे. चंद्रमस असा शब्द आहे.
आणि स्टार्ट त्याची होते चंद्रमा. त्यामुळे चंद्रमा असा जर कुठला शब्द आला तर त्याचा ओरिजिनल वर्ड चंद्रम असा नसून तो असायला पाहिजे चंद्रमस. हे विसरायचं नाही. हे कन्फ्युजिंग आहे म्हणून ह्याला हायलाईट करा. चंद्रमाहा. चला स्टार्ट. चंद्रमाहा चंद्रमसौ चंद्रमसहा प्रथमा. चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसहा द्वितीया. चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया. चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी. चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी. चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी. चंद्रमसि चंद्रमसोः चंद्रमसु सप्तमी. हे चंद्रमहा हे चंद्रमसौ हे चंद्रमसहा संबोधन. परत म्हणूया एकदा. चंद्रमाहा चंद्रमसौ चंद्रमसहा प्रथमा. चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसहा द्वितीया. चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया. चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी. चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी. चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी. चंद्रमसि चंद्रमसोः चंद्रमसु सप्तमी. हे चंद्रमहा हे चंद्रमसौ हे चंद्रमसहा संबोधन. हा झाला चंद्रमस सकारांत पुल्लिंग. गो टू द नेक्स्ट स्त्रीलिंग. पुढचं बघा. अप्सरस सकारांत स्त्रीलिंग नाम. अप्सराः अप्सरसौ अप्सरसाः प्रथमा. अप्सरसं अप्सरसौ अप्सरसाः द्वितीया. अप्सरसा अप्सरोभ्याम् अप्सरोभिः तृतीया. अप्सरसे अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः चतुर्थी. अप्सरसः अप्सरोभ्याम् अप्सरोभ्यः पंचमी. अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी. अप्सरसि अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी. हे अप्सरः हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधन. नाउ स्टुडंट्स, अप्सरस हा शब्द ओळखीचा आहे का? अप्सरा स्वर्गातल्या देवी देवता ह्यांचं मनोरंजन करणाऱ्या नर्तिका. अप्सरा म्हणजे सुंदर स्त्री. आताच्या जमान्यात समानार्थी शब्द आहे सुंदर स्त्री. अप्सरा. अप्सरा देवलोकी देवांचं मनोरंजन करण्यासाठी ज्या नर्तिका होत्या त्या अप्सरा त्यांना असं म्हणत. हा तो शब्द आहे अप्सरा. पण तो अप्सरा असा शब्द नसून तो अप्सरस असा ओरिजिनल शब्द आहे, ज्याची सुरुवात प्रथमा एकवचन अप्सरा अशी होते. तेव्हा हा झाला सकारांत स्त्रीलिंगी शब्द. तुम्हाला हे सगळे शब्द हे सगळे टेबल्स तुमच्या संस्कृत वहीमध्ये लिहायचे आहेत. आत्तापर्यंत लिहिलेले नसतील तेव्हा तुम्हाला हे सगळे शब्द लिहायचे आहेत. कंटाळा करू नका. यावर सुद्धा क्वेश्चन आन्सर्स अवलंबून आहेत. बऱ्याचशा विभक्ती या शब्दांवर अवलंबून आहेत. लेट्स गो टू द नेक्स्ट. पयस सकारांत नपुसकलिंगी शब्द. पयहा पयसी पयांसी प्रथमा. यावर अनुस्वार आहे तो म्हणायचा. पयहा पयसी पयांसी प्रथमा. पयहा पयसी पयांसी द्वितीया. पयसा पयोभ्याम पयोभिः तृतीया. आता तृतीयेपासून हे कसं कसं बदलतं हे तुमच्या आधीच्या टेबल्सवर तुम्ही चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पयसे पयोभ्याम पयोभ्यः चतुर्थी. पयसः पयोभ्याम पयोभ्यः पंचमी.
पयसः पयसोः पयसां षष्ठी, पयसी पयसोः पयस्सु सप्तमी, हे पयः हे पयसी हे पयांसी संबोधन. आता ह्याच्या खाली बरेचसे शब्द तुम्हाला दिले आहेत जे या पयसप्रमाणे चालणार. जसं आपण म्हटलं होतं की देव अकारांत पुल्लिंगी आहे, म्हणजे शरद, राम, शंकर, अ अ अ शेवटी अ असलेले शब्द हे सगळे ह्या देवप्रमाणे चालणार असं जेव्हा आपण म्हटलं, तसंच पयस ह्या शब्दासारखं इतर कुठले शब्द चालणार? तपस, अंबस, तेजस, ओजस, नभस, यशस, स्तोत्रस, तमस, मनस, वयस, वासस, सरस, नमस, तेजस. सकारांत सगळे शब्द चेतस. तपस म्हणजे ऋषीमुनी, अंबस आकाश, तेजस तेजपुंज तेजवान विच इज हॅव्हिंग ग्लोरी, ओजस नभस आकाश, यश सक्सेस, स्तोत्र जे तुम्हाला माहिती मंत्र चॅन्टिंग मंत्रास, तमस म्हणजे अंधार डार्कनेस, मनस इज माइंड, वयस तरुण मुलं वयस आपल्या बरोबरीचे, वासस कपडा, सरस श्रेष्ठ, नमस नमस्कार आणि चेतस चेतना सेन्सेस. हे सगळे शब्द या पयसप्रमाणे चालणार, कारण हे सगळे शब्द पयस या नपुसकलिंगी शब्दासारखे आहेत. ठीक आहे. नाव लेट्स गो टू द सर्वनाम तालिका. आता आपण बघूया सर्वनाम तालिका. सर्वनाम तालिका मला जरा सांगा, सर्वनाम तालिकामध्ये इन 8th स्टँडर्ड तुम्ही काय काय शिकलात? आठवा बरं जरा. पहिलं तर तुम्ही शिकलात अस्मद सर्वनाम. आठवतंय का? अस्मद, युष्मद हे सर्वनाम तुम्ही शिकलात. म्हणजे काय? अहम, आवाम, वयम, प्रथमा. आठवलं? तसंच युष्मद पण शिकलात. त्वम, युवाम, यूयम, प्रथमा. आठवलं? अस्मद म्हणजे मायसेल्फ, युष्मद म्हणजे युअर सेल्फ. तुम्ही हे 2 गोष्टी शिकलात. अजून काय शिकलात? तद सर्वनाम शिकलात. तद म्हणजे आठवा बरं काय? तद सर्वनाम कुठलं? सहा, तौ, ते, प्रथमा. तद पुल्लिंगी शब्द. तो मुलगा, ते दोघे मुलं, ती दोघी मुलं, ते दोघे मुलं. सहा, तौ, ते हे झालं पुल्लिंग, आणि आपण तद स्त्रीलिंग पण शिकलो. सा, ते, ता हा प्रथमा. आठवलं? ताम, ते, ता हा द्वितीया, म्हणजे त्या ती मुलगी, त्या दोघी मुली. आठवलं? येस. सो आपण अस्मद शिकलो, युष्मद शिकलो, तद शिकलो, इव्हन आपण एतद सुद्धा शिकलो. एषः, एतौ, एते, प्रथमा. आठवलं का? मुलांनो, 8वीचं टेक्स्टबुक जपून ठेवा टिल 10th स्टँडर्ड. 8वी इज द बेस ऑफ संस्कृत लँग्वेज. कुठलाही बेसिक प्रश्न तुम्हाला पडला तर त्याच्या सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला 8th स्टँडर्डच्या पुस्तकात मिळतील. त्यामुळे 8वीची पुस्तकं जपून ठेवा तुमच्यासाठी फॉर युअर रेफरन्स. त्यामुळे हे सगळे सर्वनाम आपण शिकलो. आता आपण शिकतोय सर्व, ऑल. सर्व हा हे पण सर्वनामच आहे. ऑल. मग सर्व पुल्लिंग कसं चालतं, स्त्रीलिंग कसं चालतं आणि नपुसक लिंग कसं चालतं हे आपल्याला बघायचं आहे. हां, सर्व नपुसक लिंग सर्वनाम. सर्व हा, सर्वौ, सर्वे, प्रथमा. माझ्याबरोबर म्हणायचं आहे, कारण त्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. पूर्ण झालं आपलं टेबल की तुम्हाला काहीतरी रिझेम्बलन्स दिसेल एका शब्दाशी. या टेबलचा देर इज वन रिझेम्बलन्स ऑफ धिस टेबल टू दॅट ऑफ सम अदर टेबल विच वी हॅव स्टडीड अर्लियर. चला करूया सुरुवात, म्हणजे तुम्हाला आपोआप लक्षात येईल की हे कशाशी तरी मॅच करतं. म्हणजे परत सगळं परत सगळं लर्न करायची गरज नाही, बाय हार्ट करायची गरज नाही. लर्न तर ऑफकोर्स तुम्ही करणार आहात, पण बाय हार्ट करण्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही, कारण देअर इज सम रिझेम्बलन्स. नाव चेक व्हॉट इज दॅट.
सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा, सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया, सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया, सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी. आत्तापर्यंत लक्षात आलं असेल की हे टेबल कुणासारखं दिसतं. देव म्हणून बघा बरं. देवः देवौ देवे प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया. बरोबर ना. फक्त इकडे एक एतद सर्वनामासारखं आहे. एषः एतौ एते प्रथमा. इथे चतुर्थी एतस्मै असतं तिकडे, इकडे सर्वस्मै आहे. त्यामुळे एतद हे जे सर्वनाम आहे ना, एषः एतौ एते प्रथमा. ज्या मुलांनी एषः पाठ केला नाही त्याने ॲटलिस्ट देव पाठ केला असेल म्हणून मी आधी उदाहरण देवचं दिलं. पण जास्त रिझेम्बलन्स ह्याचा आहे एषः एतौ एते. एतद सर्वनामाशी ह्याचा रिझेम्बलन्स आहे. त्यामुळे एतस्मै तिकडे म्हटलंय. सिमिलरली इथे पण सर्वस्मै म्हटलंय. ठीक आहे. सो एषः पाठ झालं असेल तर हे सुद्धा पटकन पाठ होईल. ठीक आहे. चलो आगे बढ़ो. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी, सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी, सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी, सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व, हे सर्वौ, हे सर्वे संबोधन. नेक्स्ट. सर्व, सर्व याचं स्त्रीलिंगी सर्वनाम बघा. आता एतदचं स्त्रीलिंगी आठवतंय का? एषा एतौ, एषा एते एताहा प्रथमा असं स्त्रीलिंगी होतं. आणि एषः एतौ एते पुल्लिंग होतं. आता स्त्रीलिंग आठवतंय का? एषा एते एताहा प्रथमा. आठवतंय? तसंच हे बघा. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा, सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया. माझ्याबरोबर म्हणा, नाही तर कसं लक्षात येणार? सगळ्यांनी म्हणा. परत म्हणते एकदा. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा, सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया, सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया, सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी, सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी, सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी, सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी. हे सर्वे, हे सर्वे, हे सर्वाः संबोधन. आता नेक्स्ट बघा. सर्व नपुसकलिंगी. ह्याच्यामध्ये वेगळं करायची गरज नाही, कारण तृतीयेपासून सर्व पुल्लिंगासारखंच चालतंय. नपुसकलिंगी कोणासारखं चालतं बघा जरा. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा. हे सेम वनम सारखं चालतं. वनम वने वनानी, वनम वने वनानी. तसंच हे आहे. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा, सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया. आणि बाकीचं सगळं पुल्लिंगासारखंच चालतं. त्यामुळे हे वेगळं पाठ करायची गरज नाही. एतद सर्वनाम जर पाठ असेल तर सर्व हे सर्वनाम अगदी इझिली पाठ होईल. त्याचं लॉजिक लक्षात घ्या की कुठला शब्द सेम टू सेम आहे, कुठल्या प्रकारचा. बस तेवढं झालं की तुम्हाला सगळे बाकीचे टेबल्स सर्वचे येणार. पुल्लिंग स्त्रीलिंग सेम लाईक एतद, एषः एतौ एते. त्यामुळे जो रिझेम्बलन्स आहे तो लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे बाय हार्ट करा. म्हणजे लॉजिकली इफ यू आर क्लिअर दे नो नीड टू बाय हार्ट द टेबल. बट यू शुड बी व्हेरी क्लिअर विथ द लॉजिक. जर लॉजिकली तुम्ही एकदम क्लिअर असाल तर हे टेबल वेगळं पाठ करायची गरज नाही. पुल्लिंग स्त्रीलिंगसुद्धा वेगळं पाठ करायची गरज नाही. ट्राय टू चेक एषः एतौ आणि हे सर्व की तुमच्या लक्षात येईल की बरंचसं सेम आहे. So students, today we completed Naam Sarvanam Talika. In the next lecture, it will be definitely interesting lecture for you because I will be teaching Visheshan Visheshya Sandarbha, Visheshan Visheshya concept.
Let me remind you that your fourth assessment online exam, which is there in the coming week, and the portion for Sanskrit will be, please write down Chitrapadakosh, Sankhya. Sankhya will be complete 1 to 100, and Chitrapadakosh also complete Chitrapadakosh. Okay, Chitrapadakosh, Sankhya, and lesson number 7. And whatever Vyakaran till date I have taught you, whatever Vyakaran we have taken below the lesson will be there for this examination also. So, students, till that time, stay safe, stay blessed. Thank you. Dhanyavadaha.